मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सध्या नाशिकमध्ये आहेत. सर्वच मंत्रीगण भाजपतले या ठिकाणी आहेत. तर एकाच वाहनातून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान आणि त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकचा दौरा करतात. रोड शोमध्ये सहभागी झालेले आहेत. त्याची जय्यत तयारी गेल्या संपूर्ण आठवडाभर चालू होती. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. नाशिकमधल्या नाशिक शहरातल्या रस्त्यांवर अशा प्रकारे वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या स्तरावर अशा प्रकारे सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. आणि एकीकडे स्वागतासाठी ढोल ताशांची ही जय्यत तयारी सुरू आहे. पंतप्रधानांचं स्वागत होत आहे. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। पंतप्रधानांचा हा दौरा अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरणार आहे. हा सर्वात मुख्य महत्त्वाचा कार्यक्रम आहे. तो म्हणजे 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन यंदा महाराष्ट्राला करण्याची संधी मिळालेली आहे आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन हे पंतप्रधानांच्या हस्ते होते. पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये हा युवकांचा कार्यक्रम होणार आहे. युवा महोत्सवाला सुरुवात होणार आहे. पंतप्रधान मोदी नाशिककरांना अभिवादन करताना त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. फुलांनी सजलेल्या गाडीतून पंतप्रधानांच्या या रोड शोला आता सुरुवात झालेली आहे. संपूर्ण देशभरातून आज काही निवडक युवा वर्ग आज नाशिकमध्ये आलेला आहे आणि पंतप्रधान या युवा वर्गाला आज संबोधित करणार आहेत. आणि त्यापूर्वी पंतप्रधानांचा हा रोड शो सध्या नाशिकमधून सुरू झालेला आहे. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आजच्या या भरगच्च कार्यक्रमांमध्ये अनेक महत्त्वाच्या घोषणा पंतप्रधानांकडून होऊ शकतात आणि म्हणून संपूर्ण राज्याचं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. वायुदलाच्या खास विमानानं आज ओझर नाशिक विमानतळावर पंतप्रधानांचं आगमन झालं. त्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याचे काही फोटो त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केलेले आहेत पंतप्रधानांच्या स्वागताचे. इन तस्वीरों में आप देख सकते हैं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र. पंतप्रधान मोदी यांचं नाशिकमध्ये आता आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या रोड शोला सुरुवात झाली आहे. नाशिककरांनी प्रचंड मोठी गर्दी केली आहे पंतप्रधानांना पाहण्यासाठी. आज राज्याला 30,000 कोटींची भेट पंतप्रधान मोदी वेगवेगळ्या प्रकल्पांच्या माध्यमातून देणार आहेत. मुंबईमध्ये जवळपास 30,000 कोटींच्या विकास कामांचं आज लोकार्पण आणि भूमिपूजन होणार आहे. तर या दौऱ्यानिमित्तानं नाशिकमध्ये युवा वर्गानं मोठी तयारी केली आहे. युवक सध्या विविध प्रांतातून नाशिकमध्ये दाखल झालेत. आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण दिसतंय आज आणि या युवकांचा उत्साह वाढवताना नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेही आपल्याला दिसले. ढोल ताशाच्या तालावर त्यांनी 3 पावली नाच करून आनंद साजरा केला. मोदींच्या स्वागतासाठी खास हे नृत्य आयोजित केलेलं आहे. तर पंतप्रधान मोदींचा हा रोड शो आपण पाहतोय नाशिकमधून. फुलांची उधळण होतीये मोदींच्या या रोड शो दरम्यान. फुलांनी सजलेली ही खास गाडी पंतप्रधानांच्या रोड शो साठी वापरण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांची सातत्यानं नाशिकमध्ये मांदियाळी दिसत होती. पंतप्रधान नाशिकमध्ये येणार असल्यानं हा एक प्रकारची खरं तर पर्वणी नाशिककरांना म्हणता येईल. राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि असे भरपूर कार्यक्रम आहेत. आणि आज नाशिक शहराच्या या दौऱ्यामध्ये पंतप्रधान काही ऐतिहासिक ठिकाणी देखील भेट देणार आहेत आणि म्हणूनच नाशिककरांना याची देखील उत्सुकता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या रोड शोसाठी खास गाडी तयार करण्यात आलेली आहे आणि खास कार तयार केली आहे.
आलिशान गाडी ही सजवण्यात आली आहे फुलांनी. यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राज्याचे दिसतात. त्याचप्रमाणे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही आहेत. अत्यंत उत्साहाचं वातावरण सध्या नाशिकमध्ये पाहायला मिळतंय. पंतप्रधानांना अभिवादन करण्यासाठी नाशिककर रस्त्यावर त्यांनी गर्दी केलेली आहे. रोड शो के दौरान लगातार जो लोग थे वो हाथ लाकर प्रधानमंत्री का उन्होंने स्वागत किया. उनकी एक झलक पाने के लिए बेताब नजर आए. श्रीरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेली खरं तर नाशिकची ही भूमी आहे आणि म्हणूनच पंतप्रधान अयोध्या सोहळ्यापूर्वी नाशिकमध्ये येणं ही एक वेगळी पर्वणी नाशिककरांसाठी सुद्धा आहे. आजच सकाळी पंतप्रधानांनी एक ऑडिओ संदेश देशातल्या जनतेला दिलेला आहे. राम मंदिर प्रतिष्ठापनेसाठीचा 11 दिवसांचं अनुष्ठान आजपासून सुरू करतोय असं पंतप्रधानांनी आज या ऑडिओ क्लिपमधून सांगितलेलं होतं. 22 जानेवारीला रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे आणि त्या ठिकाणी उपस्थित राहण्यापूर्वी आज पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये जिथे श्रीरामाचं वास्तव्य वनवास काळामध्ये होतं असं म्हटलं जातात, अशा कथा आहेत, तेव्हा अशा या ठिकाणी पंतप्रधान स्वतः येतात आणि श्रीरामाचं दर्शन घेतात. आज नरेंद्र मोदी नाशिकच्या तपोवन इथल्या मोदी मैदानावर राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन करणार आहेत. त्यापूर्वी त्यांचा हा रोड शो सुरू झालाय. पंतप्रधानांच्या या रोड शोची नाशिककरांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. सकाळपासून नाशिककर या ठिकाणी आतुरतेनं पंतप्रधानांची वाट पाहत होते आणि आता या रोड शोला सुरुवात झाली आहे. काही वेळामध्ये रामकुंडावर जाऊन त्या ठिकाणी जलपूजन होईल. त्यानंतर काळाराम मंदिरामध्ये जाऊन श्रीरामाची पूजा अर्चा आरती होईल. तसंच आज गोदाघाटावर महाआरती देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. अशा प्रकारे भरगच्च कार्यक्रम आज नाशिकमधले आहेत आणि त्यानंतर महत्त्वाचा कार्यक्रम तो म्हणजे युवा महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. त्याचं उद्घाटन पंतप्रधानांच्या उपस्थितीत होत आहे. आज स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे आणि या जयंतीनिमित्तानं दरवर्षी युवा महोत्सवाचं आयोजन केलं जातं. यंदाचा हा मान महाराष्ट्राला मिळालेला आहे. त्यामुळे युवा वर्गाला महाराष्ट्रातून पंतप्रधान आज नेमकं काय संबोधित करतात, मार्गदर्शन करतात हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तर हा मोदींचा पंतप्रधानांचा हा सामाजिक गोष्टींसाठी दौरा जरी असला तरी याकडे राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष आहे. येणाऱ्या निवडणुका, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान काही विशेष घोषणा करतात का, कोणावर काही टीका करतात का, हे सुद्धा बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या निवडणुकांमुळे राज्यातलं वातावरण तापू लागलेलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पक्षापक्षांमधले भेद आणि नुकताच शिवसेनेचा लागलेला निकाल या सर्व संदर्भात पंतप्रधान आपल्या आज होणाऱ्या वेगवेगळ्या सभांच्या माध्यमातून, भाषणाच्या माध्यमातून काय नेमकी टीका करतात, यावर काय नेमकं वक्तव्य करतात हेही बघणं अत्यंत महत्त्वाचं आणि तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. सध्या झी24 तासच्या स्क्रीनवर आपण ही दोन दृश्य पाहतोय. पंतप्रधान मोदी यांचं नाशिकमध्ये आगमन झालंय. रोड शो सुरू झालेला आहे. तर दुसरीकडे नाशिककरांनीही मोठी गर्दी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी केली आहे, त्यांना अभिवादन करण्यासाठी केलेली आहे. आणि केवळ नाशिक जिल्हाच नव्हे तर नाशिक जिल्ह्यातल्या आसपासच्या जिल्ह्यांमधून, परिसरातून मोठ्या संख्येनं नागरिक पंतप्रधानांना पाहण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. आज राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन होत आहे. त्यानिमित्तानं देशभरातून, विविध राज्यातून युवा वर्ग नाशिकमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आलेला आहे. नाशिकचा पारंपरिक ढोल ताशाच्या गजरामध्ये पंतप्रधानांचं ठिकठिकाणी हे स्वागत होत आहे. पुष्पवृष्टी पंतप्रधानांवर होतीये. भविष्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा हा दौरा असणार आहे, कारण निवडणुकींपूर्वी पंतप्रधानांचा हा दौरा आहे. आज जसे पंतप्रधान मुंबई आणि नाशिकचा दौरा करतात तसंच येत्या 19 तारखेला पंतप्रधानांचा सोलापूरमध्ये देखील दौरा असणार आहे. सोलापूरमध्ये देखील काही प्रकल्पांचा पायाभरणीचा कार्यक्रम असणार आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या या दौऱ्याकडे महाराष्ट्र मिशन म्हणून बघितलं जातंय. विरोधी पक्षाचं देखील पंतप्रधानांच्या या दौऱ्याकडे अर्थातच लक्ष असणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सध्या पंतप्रधानांच्या रोड शोसाठी तयार केलेल्या या खास कारमध्ये आपण
या सर्वांना एकत्रित पाहतोय. उपस्थित जनतेला अभिवादन करताना पंतप्रधान. आज 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे युवा वर्गाचं देखील पंतप्रधानांच्या या दौऱ्याकडे खास असं लक्ष आहे. आज पंतप्रधान युवा वर्गासाठी काही घोषणा करतात का हेही बघायचं आहे. आज स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे आणि त्यानिमित्तानं विवेकानंदांचे काही उद्बोधक विचार पंतप्रधान निश्चितच आपल्या भाषणामध्ये मांडतील. आजचा दिवस हा मुंबई, नवी मुंबईकर, रायगडकरांसाठी खरं तर एक ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. कारण आज पंतप्रधानांच्या हस्ते काही महत्त्वाच्या प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे. नाशिकमधल्या हे सर्व भरगतचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पंतप्रधान लगेचच मुंबईकडे रवाना होणार आहेत. आज शिवडी न्हावाशेवा, अटल सेतू, उरण सीवूड रेल्वेमार्ग, बेलापूर पेंढर मेट्रोचं उद्घाटन ते करणार आहेत. जोरदार तयारी यासाठी देखील मुंबईमध्ये करण्यात आलेली आहे. लाखोंच्या संख्येनं आज नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. हे पारंपरिक खेळ सध्या नाशिकमधल्या रस्त्यावर पंतप्रधानांच्या स्वागतासाठी केले जातात आणि यामध्ये मुख्यतः नाशिकमध्ये आदिवासी मोठ्या संख्येनं असतात आणि म्हणूनच आदिवासींच्या काही नृत्य परंपरा, ऐतिहासिक परंपरा यामध्ये या रोड शो मध्ये आपल्याला पाहायला मिळते. जो भीड़ है, जो लोग यहाँ पहुंचे हैं वो दूसरी जगहों से भी आए हैं प्रधानमंत्री को देखने के लिए, उनको सुनने के लिए. बिल्कुल, प्रधानमंत्री का जो ग्लैमर है वेगवेगळ्या समाजाचं ऐक्य नेहमीच नाशिकमध्ये दिसून येतं आणि तीच ही थोर परंपरा सध्या आपल्याला नाशिकमधल्या रस्त्यावर पाहायला मिळते. पंतप्रधानांचा रोड शो एका बाजूला सुरू असताना दुसरीकडे परंपरागत अशी ही नृत्य, इथली वाद्य वाजून पंतप्रधानांचं अशा प्रकारे स्वागत केलं जात आहे. एक प्रकारची आपली ही कला प्रदर्शित करण्याची एक चांगली संधी या सर्व कलाकारांना मिळते. पंतप्रधानांच्या आजच्या या दौऱ्यासाठी तिन्ही पक्षांनी मोठी तयारी केलेली एकंदरीतच यामधून दिसते. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीतला अजित पवार गट पंतप्रधानांच्या या कार्यक्रमामध्ये फक्त सामाजिकच नव्हे तर राजकीय वर्तुळाचं सुद्धा निश्चितच लक्ष आहे. काही वेळामध्ये पंतप्रधान आता नाशिकमधला हा रोड शो आटपून काळाराम मंदिरामध्ये जाणार आहेत. नाशिककरांसाठी आज खरं तर ही पर्वणी म्हणता येईल. पंतप्रधानांना थेट पाहता येते, नाशिककरांना अभिवादन करता येते आणि तेवढाच उत्साह पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नाशिककरांना अभिवादन करताना दिसतात. नाशिकमध्ये जय्यत तयारी या संपूर्ण दौऱ्यासाठी झालेली होती आणि ही सर्व तयारी आता दिसतीये. दोन दृश्य आपण सध्या पाहतोय. स्वागतासाठी नाशिककरांनी मोठी तयारी केलेली होती. स्वतः पालकमंत्री दादा भुसे 3 पावली या नृत्य प्रकारामध्ये आज सहभागी झाले. त्यांनी या नृत्याचा आनंद घेतला. मनसोक्तपणे दादा भुसे नृत्य करताना दिसतात.
पंतप्रधानांचं काही वेळापूर्वी स्वागत झालं. त्यावेळी नितीन करीर सचिव, राज्याचे प्रधान सचिव नितीन करीर, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, तसंच नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमप हजर होते आणि त्यांनी प्रधानमंत्र्यांचं पुष्पगुच्छ देऊन नाशिक विमानतळावर स्वागत केलं. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महायुतीतल्या अनेक नेत्यांनी पंतप्रधानांचं निळगिरी बाग इथं स्वागत केलं. रोड शोला आता सुरुवात झालेली आहे आणि नाशिकच्या रस्त्यांवरून पंतप्रधान नाशिककरांना अभिवादन करताना दिसतात. तर नाशिकमधल्या विविध समाज बांधवांचा नृत्य प्रकार आपण पाहतोय. सध्या मोठा जल्लोष पंतप्रधानांच्या स्वागतासाठी दिसून येतोय. 27वा राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आज पंतप्रधानांकडून उद्घाटन होणार आहे आणि यंदा या आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्रावर होती. महाराष्ट्राला यंदा हा बहुमान मिळाला आहे आणि त्यातही नाशिकला. त्यामुळेच नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून या उत्सवासाठी जोरदार तयारी दिसून येत होती. आज युवा महोत्सवाचं पंतप्रधान उद्घाटन करणार आहेत. जवळपास या महोत्सवामध्ये 8,000 युवक सहभागी होतात असं कळतंय. देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यातून या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी युवा वर्ग नाशिकमध्ये आता दाखल झालेला आहे. नाशिकमध्ये हा भव्य असा पंतप्रधानांचा रोड शो सध्या सुरू आहे. जवळपास लाखभर नागरिक नाशिककर या रोड शोमध्ये सध्या सहभागी आहेत. पंतप्रधानांना अभिवादन करतात.